मी तिकडे बसल्या बसल्या मी स्वामींना सॉरी म्हणाले. मी म्हटले आय एम सॉरी, मला वाटलं तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे आणि तुम्ही हे घडवून आणलं. आय एम सॉरी. एक प्रचंड वेगळी शक्ती आहे. मी आणि हिमांशू आमचं एक घर आहे लोखंडवाल्याला. काय झालं, आम्ही ते घर घेतलं आणि कोविड हिट झाला यार. आणि त्या घराचा EMI पैसे म्हणजे पैसे. आणि माझं असं झालं की यार हे परवडत नाही आपल्याला. मी म्हटलं यार आपण हे आता रेंटवरती देऊया. कोणी येतच नव्हतं आणि ना आमचं असं तळ आला होता रे, सेव्हिंगचा असा तळ आला होता. मी म्हटलं आता पुढच्या महिन्यात आपल्याला काहीच नाहीये द्यायला, पण कुठून देणार आहोत, कारण कामच बंद होतं ना 3-1 वर्ष. तर शेवटी मग एक पार्टी आली. ते फक्त ना माझं मंदिर बघून गेली आणि ते म्हणाले ठीक आहे आपण उद्या पेपर साईन करूया. पुढच्या महिन्याचा हप्ता नव्हता आमच्याकडे द्यायला. आणि मग आम्ही गेलो. आम्ही जस्ट विचारलं त्यांना की तुम्ही का म्हणून घर निवडलं वगैरे वगैरे. आणि ना तो असं साईन करतात, अरे आपके यहाँ पे वो स्वामी समर्थ का फोटो है ना मंदिर में, उनको देख के मैंने ले लिया. मी इतके ढसा रडले. मी म्हटलं मतलब हाँ मैं बहुत मानता हूं उनमें, तो मैंने ले लिया. फिर आता हे 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 कसं म्हणजे हे काय. आता हे हा माझ्या बरोबर घडलेला हा किस्सा आहे. आणि मी तिकडे बसल्या बसल्या मी स्वामींना सॉरी म्हणाले. मी म्हटले आय एम सॉरी, मला वाटलं तुमचं लक्ष नाहीये माझ्याकडे आणि तुम्ही हे घडवून आणलं. आय एम सॉरी. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स. आता हा चमत्कारच आहे. आमच्याकडे नव्हते, कारण पुढच्या महिन्याचा हप्ता आमचा थकला असता. मग ते काय ते बँक कॅ कुकू झालं असं व्हॉट एव्हर इट इज. बट ते कपल राहिलं पुढची 3 वर्ष. त्या घराचा मला फार प्रॉब्लेम नाही आला.